आजच्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। धुण्याचा आवाज येतो इकडे। छान अशी भाजी केली मेथीची आणि खूप दिवसानंतर मेथीची भाजी। नमस्कार, नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आणि आज मी बनवली मेथीची भाजी माझ्या हाताने निसून आणि चपाती बनवली दीदीने। पण व्हिडिओ घेतला नाही, ते व्हिडिओ काही घेतलेला नाही। आणि आमच्याकडे असं आहे, जेस्तीचे काम जल्दीने करायची। आता माझं काम चालू आहे इस्त्रीचं। नाहीतरी तुमचे दादा पहिल्यापासून इस्त्रीचं काम ते करते, भारी करतात। काय होतं, यांना इस्त्री जमत नाही कपड्याला। माझ्या कपड्याला मला इस्त्री केली तरच आवड। आणि अजून काय बोलायचं? हा, आणि तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला की ना, एक सेकंड फॅन बंद करू द्या मला। पहिल्या पेमेंटचं तुम्ही काय करणार आहे? कारण मी काल दादूला दीदीला विचारलं आहे, तर तुम्हाला आज विचारते। आणि तुमचं आहे ना, जे मत आहे ना, ते सगळ्यात आधी देते मी। पहिल्या पेमेंटचं काय करावं? पहिल्या पेमेंटचं काय करू? आपण कुठेतरी देवाला जाऊ, ते पेमेंट घेऊन। हा, आणि देवाच तिला ठेवू, देवाला थोडंसं दान करू, बाकीचे उरलेले आपले फिरायला होते। हा, सगळ्यांचं तेच मत येते थोडं थोडं। दादूचं वेगळं आहे, दीदीचं वेगळं आहे, तुमच्या दादांचं वेगळं आहे। पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, माझं मत कुणी विचारलं नाही? सांग ना, का विचारलं नाही सांग। तरी बघा, उभी राख दिदे। हा जो टॉप आहे ना, मी काल दीदीला आणलेला बघा, त्या दिवशी वल्ला केला का? अरे आता पडलो। हा, आणि केवढ्याचा आहे? तर 250 रुपयाचा आहे। सेल मध्ये घेतलाय, भारी आहे, मस्त आहे बघा, खूप छान आहे। 2 टॉप तिला घेतले, दादूला पण 2 जीन्स आणि 2 टी शर्ट घेतले। माझं मत काय होतं माहिती पप्पा, थोडीशी पार्टी करायची, म्हणजे पहिले सेलिब्रेशन करायचं आणि मग बाकीचे सासून ठेवायचे। सासून कुठे ठेवते? आपल्याला लागत नाही खर्चाला, पाण्याला। आपला का पगार एवढा आहे का? पगार जर मला पगार जर जादा असतं, इस्त्रीला कपडे दिले नसते का? मग मी एवढं काम करावं लागलं असतं का? एवढं काम करायला लागलं असतं मला? 12 घंटे सांगा, तुम्ही सांगा दादांनो, ताईंनो, समजून नाच। आणि तुम्हाला का नाचाची व्हिडिओ बनवतात म्हणतात। आता काय झालंय, नाचाचे व्हिडिओ बनण्याचं एकच कारण आहे, आमचे पहिले युट्यूबचं चॅनल होतं, लॉंग व्हिडिओ चालायचे पहिले, पण ते काय होतं, जवळ यायचं आणि त्याला तेवढे व्ह्यूज नव्हते भेटत। मॉनिटाईज व्हायला जवळ पॉलिशी जवळ आली का परत दिवस यायचं। मग एक दिवस मी गाणं काढलं, त्याच्यावर नाचलो, मला त्याला खूप व्ह्यूज भेटले। त्याच्यानंतर म्हणलं मोठे व्हिडिओने काय ते होणार नाही पॉलिसी पूर्ण, त्याच्यामुळे मी डान्स चालू केल्यानंतर माझं 1.5 महिन्यात मॉनिटाईज झालं। तर सपोर्ट करत राहा, सपोर्ट करा आमच्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा। आपण असे छान कॉमेडी व्हिडिओ बनवत जाऊ। आम्ही आता कॉमेडी व्हिडिओ बी बनवणार आहे। बनवले आम्ही 2 किती छान बनवले। कालचा कॉमेडी व्हिडिओ कोणी बघेल नसेल तर नक्की जाऊन बघा। आणि ना जास्त कमेंट करा, म्हणजे काय होईल, आपल्याला सगळ्याला समजेल ना, सगळ्यांना म्हणजे जेवढे कमेंट येतात ना तेवढं चांगलं वाटतं मग अशी व्हिडिओ बनवायला। सांग तुझं काय मत आहे पहिले पगाराचं? माझं मत का? तर मी ना आता थोड्या वेळ सांगते, माझं आवरलेलंच नाही। आता असं सांग, थोड्या परत सांग। बरं, मी माझी थोडीशी आवरून घेते, चेहरा केस बिस। नाही ना, मशीनला लावते ना मी त्याला ना, ते लिक्विड आणावं लागणार आहे। तर दुसरं घालून जा ना। आता हा तुमच्या दादांचा शर्ट आहे ना, तुम्हाला सांगते मी कधी घेतलेला तिथे हा पप्पाला शर्ट। आपण याचा व्हिडिओ सुद्धा पण नाही घेतलेला, हा शर्टाचा वर्ष झालेलं आहे याला, वर्ष होऊन गेलेलं आहे या शर्टाला घेऊन। 6 महिने तरी झाले आणि रेग्युलर घालताय, मग त्याची तरी काय राहणार ना, किती दिवस टिकणार तो का ना। आता आणले तुम्हाला त्या दिवशी ना, मग ते घालायचे ना। नका घालू, दुसरे घाला, हात आपल्या इथले इथं कामाला वगैरे घाला। तर ह्या बघा, अजून कपड्याच्या घाड्या, दीदी एवढ्या कपड्यांच्या घाड्या घाल। तर बघा, सकाळचे वाजले आहे 11:30 आणि अजून चहा पाणी घेतला। आता भांडे घासायचे आहे, भाजी आणि चपाती झाली आहे। तर हे बघा, चपात्या दीदीने केलेल्या आहे, जाडी चपाती दीदीनं शिकत ती हळूहळू। इथं चपाती केल्या आहेत दीदीने आणि भाजी केली आहे तुमच्या दादाने, छान अशी मस्त।
आणि लई दिवसातून मेथीची भाजी आणलेली, लई दिवसातून आता केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, मला खूप भूक पण लागली होती. भूक नाही लागेल मला, माझी तब्येतच बरी नाही एवढ्यामध्ये. हे म्हणतील मी काही करते का नाही, तुम्ही भाज्या करतायत का हो? असं नको व्हायला. हां, मला आहे ना रात्री खूप ॲसिडिटी झाली, नुसत्या पाठीत चमका निघायच्या. सांगू द्या हो. नाही काही दिसत नाही. नाही हो, चांगला नाही वाटत दुधाचे पापड. थोडक्यात मधलं मोठं असतं. हा थोडक्यात सांगा. आता यांना झाली आहे जायची घाई, कारण आपल्या दीदीचं घ्यायचं आहे ऍडमिशन. कॅप राऊंड चालू आहे त्याच्यामुळं. आणि आता तुम्हाला सांगते माझं मत काय आहे. तर मी काय करणार तुम्हाला सांगू का, मला घ्यायचं आहे दादांसाठी छान असा चष्मा. हा माझा चष्मा पुढे. हा आणि ना खराब पगार आले ना तर मी तुमच्या दादाला एक भारी चष्मा घेणार आहे, माझ्या आईसाठी एक साडी घेणार आहे, आणि मुलांना केक वगैरे आणणार आहे, आणि मला पण काहीतरी घेईन मी. हा मुलांना म्हणजे मुलांना आता ड्रेस तर मी आताच घेतले ना. ठीक आहे, घेतल्यानंतर दादूला घेतला, दीदीला घेतला, तर मी आईला साडी आता धोंड्यात घेतली. पण मग हा पगार झाले व घेतले हा वेगळाच आहे ना, हा पहिला पगार आहे ना आपल्या युट्यूबचा. तर मी खास तुमच्या मुलांसाठी शक्यतो खायला वगैरे, त्यांना खायला खूप आवडतं, त्यांना जे पिझ्झा वगैरे काय असेल ते त्यांना खायला. बघा व्हिडिओ मध्ये आहे परत. नाही हा नाही पिझ्झा पिझ्झा आपण कधी आम्ही तुम्हाला सांगू एकदाच पिझ्झा खाल्लेला अख्ख्या आयुष्यात. आताच्या मॉडर्न जगात कुणीच असं नाही का पिझ्झा एकदाच खाल्लाय. आपण एकदाच खाल्लाय, ते पण आहे ना एवढा हो आवडला नाही, मला आवडला. दीदीला आवडला, मला बिलकुल आवडला नाही, दादूला आवडला नाही, आणि आमचं पोट पण भरलं नाही. मी खाईन. हा मला एकटीला. ठीक आहे, मी सांगते ना, मी दीदीला पिझ्झा, दादूला पण पिझ्झा खाऊ घालणार. दादूची जी इच्छा असेल ती, पण त्यांना मी खाऊ घालणार मुलांना. आणि तुमच्या दादांना चष्मा घेणार, माझ्या आईला छान अशी साडी घेणार, आणि माझ्यासाठी काहीतरी घेणार. साडीच घेणार मी छान मस्त पैकी. चंद्र ते आता आरी वर्कची तुझ्याकडे आरी वर्कची साडी नाहीये, कारण तो ट्रेंड आला गेला, पण मी साडी घेतलीच नाही. जाऊन दे आता, आपल्या काय नाही ट्रेंड पशी काही नाही, घालायला छान दिसली. तर तुम्हाला सगळ्यांचे रिव्ह्यू ऐकले तुम्ही, तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छान अशा ब्लॉग पर्यंत. बाय बाय. खूप जुना चष्मा झाला. बाय बाय करायला. हा दाखव. हा त्याच्यातून पप्पा दिसत पण आहे, पप्पाचा नंबर वाढलाय आता. नंबर डोळे पण चेक करायचे आपल्याला, डोळे चेक करूनच घ्या लागतो. आणि चांगलं घ्यायचं. हा असं नाही घ्यायचा, हा तर जुनं झालंय, मॉडर्न घ्यायचं. हे जरा चांगलं घ्याला. नाही मी फ्रेम चांगली घ्या ना. ऐका मी सांगितलंय हो, ना. तू गेलं तू सांग मग तिथं फ्रेम चांगली. मी माझ्या पद्धतीनं माझ्या यांनी चांगल्या भारी क्वालिटीचं घेणार तुमच्या दादांसाठी. काय अडचण नाही. म्हणा काळजी घ्या. बाय. काळजी घ्या. सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. तुम्ही काळजी घ्या तुमची. लवकर बाय बाय. पेमेंट येऊ द्या. नवीनच लवकर नवीन पेमेंट आमचं चालू होणार. नवीन पेमेंट मध्ये तुम्ही जर लाईक केले, व्हिडिओ पाहिले, शेअर केले, सबस्क्राईब केलं तरच चालणार आहे ते पुढं. नाही तर पेमेंटची वाट आम्हाला जास्त बघावं लागेल. तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर. तुम्ही आतापर्यंत खूप सपोर्ट केलाय. परत एकदा तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कमेंट जय महाराष्ट्र. खूप छान कमेंट येतात आपल्याला, म्हणजे ना जो आहे ना 99% इतक्या मस्त कमेंट असतात ना, सगळे खूप छान. ताई दादाशिवाय तर कुणीच बोलत नाही. हो हा खूप छान कमेंट येतात, आम्हाला पण भारी वाटतं. अशाच कमेंट करीत चला. आणि काही तुम्हाला वेगळं पाहायला आवडलं तर ते सुद्धा कमेंट मध्ये सांगत चला. आणि इथंच व्हिडिओ संपू आता. बस बाय. आणि डेली रुटीन सुद्धा मी एक दिवस दाखवणार आहे, मध्ये दाखवणार आहे, कारण सध्या आहे ना माझं बघा तब्येतच खरी चांगली नाहीये. इकडे तिथे भाजी दाखवली मी. ही भाजी आहे ना मी बनवलेली आहे. आताच दाखवली मी. दाखवली का? कॅन्सल मग. नाही जाऊ द्या तरी मी दाखवली. मी पण दाखवते. नाही मला दाखवून दे. ह्या चपात्या मी बनवलंय. त्या पण दाखवल्या मी. डबल दाखव. काय अडचण नाही. डोळे लगेच भरून आले. नाही रे, माझे डोळेच तशी, मी डोळे असं भरून आल्यावर नाही होत. पण माझं कसं म्हणणं आहे की माझी तब्येत बरी नव्हती. आता माझं काय बघ तुम्ही काय सांगाल तुम्हाला, असा प्रश्न आहे ना. हा यांना जायला उशीर झालेला आहे, मला काहीतरी बोलायचं होतं पण मी नंतर बोल.
आता ठेवते, बाय. नाही मला आता इथून पुढे ना जेवढं रुटीन आहे ना हे मी करते, पण होतं कसं माहितीये का, माझा व्हिडिओ घ्यायला कोणीच राहत नाही घरामध्ये, माझं काम कोणाला दिसत नाही.